जीव गेला तरी मी उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि ठाकरे मातोश्री यांना कधीच सोडणार नाही, असं प्रतिपादन या आमदाराने सर्व मीडियासमोर केल्याने आता त्या निष्ठावंत आमदारांची चर्चा सगळीकडेच होत आहे। नेमकं तो कोणता आमदार आहे आणि त्याने असं का म्हटलं आहे ते आपण सविस्तर बघूया। 2 ते 2.5 वर्षापासून भाजपाने अनेक नेत्यांना ईडी सीबीआय द्वारे अनेकांना त्रास दिला, अनेक नेत्यांना जेलवारी सुद्धा झाली। त्यातच आता कोकणाकडे भाजपाने लक्ष दिलं असताना तेथील ठाकरेंचे निष्ठावंत आमदार आणि नेते राजन साळवी यांची ईडी चौकशी तसेच इन्कम टॅक्स कडून चौकशी करण्यात येत आहे। राजन साळवी हे अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून वरती कष्ट करून आलेले आमदार आहेत, परंतु त्यांच्या मागे सुद्धा चौकशीचा ससेमिरा भाजपाने लावला। त्यावेळी आज मीडियाशी बोलताना त्यांनी सांगितलं की मी ठाकरेंचा निष्ठावंत शिवसैनिक आहे, त्यामुळे मी कोणाला घाबरत नाही आणि जेलमध्ये जायचं तर आयुष्यभर जाईल, परंतु ठाकरेंशी गद्दारी ही माझ्या रक्तात नाही। मी शिंदे गटात आयुष्यात आणि भाजपामध्ये आयुष्यात जाणार नाही, त्यांनी मला किती त्रास देऊ द्या, असं म्हणता शिवसैनिकांनी जल्लोष केला। आणि त्यानंतर ठाकरेंनी सुद्धा राजन साळवी यांना फोन करून चौकशीच्या वेळी त्यांना आधार दिला। त्यामुळे येणाऱ्या काळात राजन साळवी हे पुन्हा एकदा राजापूर मतदारसंघातून निवडून येतील यात काही शंका नाही, कारण त्यांनी केलेली कामं, ठाकरेंची जादू आणि जनतेची साथ यामुळे राजन साळवी पुन्हा एकदा चौथ्यांदा निवडून येऊन मंत्री होतील यात काही शंका नाही। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, किती त्रास दिला तरी राजन साळवी हे शिंदे गटात जातील की नाही? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद।